आणि आता मी गन लोड केलेली आहे या सेक्शन मध्ये आमचे आरोप आणि आमच्यापर्यंत पोहोचलेले लोकांचे तुमच्याबद्दलचे आरोप तक्रारी किशोर पण तू एक वेगळी विक्षिप्त पर्सनॅलिटी म्हणून देखील प्रसिद्ध आहेस. का रे मला असं विक्षिप्त लोक म्हणतात मला काही कळत नाही यार. नाही म्हणजे कवी कसा असावा चेहऱ्यानी म्हणजे वागण्यानी बोलण्यानी जसा असावा तसा तू अगदी मूर्तिमंत आहेस. म्हणजे काय म्हणतो यार. हो मग आता मला एक गोष्ट सांग की तू खरोखर रात्री बेरात्री अजूनही खारदांड्याच्या समुद्रावर जाऊन लाटा बघत बसतोस ना. हा म्हणजे मी लहानाचा मोठा खारदांड्याच्या समुद्रावर झालेलो आहे. याच्यात विक्षिप्तपणा काय. मला आवडतो रात्र आणि समुद्र आवडतो पाऊस आवडतो यार. आविष्कार उन्मेष यासारख्या कॉम्पिटिशन्स मधनं वरती येणारे जे ऍक्टर्स आहेत त्यांना नसरुद्दीन शाह सारखा ज्यावेळेला ऍक्टर एक मोहरा किंवा क्रिश सारख्या चित्रपटांमधनं दिसतो त्यावेळेला त्यांचे आदर्श डगमगतात. त्यांना आवडत नाही ते. आणि तुला काय वाटतं अशा वेळेला. नाही मला असं वाटतं की त्या पिरियड मधलं ते भान असतं आणि प्रत्येक ऍक्टरला प्रत्येक प्रकारच्या दिग्दर्शकाकडे काम करायला आलंच पाहिजे ही समज येण्यासाठी काही वय जावं लागतं काही अनुभव जावा लागतो. तर जसा मी असंभव मध्ये काम केलं तू किती मला सांगायचं साले तू इकडे कर तिकडे कर पण म्हणजे तुझं असं म्हणणं आहे का की श्याम बेनेगलांपासून गोविंद निहलानींबरोबर काम केल्यानंतर नसरुद्दीन शहांना असं वाटतं की आपण राजेश रोशन आपलं राकेश रोशनकडनं सुद्धा खूप काही शिकण्यासारखं आहे. ऑफकोर्स सांगा ना स्पष्टपणे पैसे कमवायला काम करता म्हणून. नाही हो पैसे कमवायला तर करतोच की यार. पैसे म्हणजे एकदा लग्न माणसाचं झालं की त्याला हे सगळं करावंच लागतं यार. इनएव्हिटेबल आहे ते. आणि अरे म्हणजे आता फार बोजड वगैरे बोलत नाही परंतु फ्रान्सिस फोर्ड कपोलाने त्याच्या बायोग्राफीमध्ये असं म्हटलंय की माणसाने कुठल्याही कलावंताने लवकरात लवकर लग्न करावं कारण त्याच्यावर लवकरात लवकर रिस्पॉन्सिबिलिटी येते आणि त्या रिस्पॉन्सिबिलिटी मधनं तो चांगली कामं करतो. बेसिकली त्याच्यामध्ये चांगलं करण्याचा धर्म असेल तर तो त्याच्यातून चांगलंच काम करतो असं त्याने लिहिलंय. तर मला असं वाटतं हे फॉलो करायला पाहिजे होतं फार आधी. लग्न होईपर्यंतच प्रायोगिक नाटकं करायची. नाही खरंच हा चांगला आहे यार. पण नाही आताही मी करतो की आनंद ओरी परत करणार आहे. माझं डेथ ऑफ अ सेल्समन चालू आहे. खराशी चालू आहे. मकरंद आपला देशपांडे दाढी त्याचं नाटक चालू आहे. ही सगळी एक्सपेरिमेंटल टाईपच नाटकं आहेत परंतु मला जे आवडतं तेच मी करतो. तर हे करतो आणि कमर्शियल करतो कारण ते करायला घर चालवायला लागतं ना आपल्याला. सुनील तू कधी प्रायोगिक केलंयस का. करू शकलो नाही रे मी. कारण मी म्हटलं तसं मी खूप लवकर लग्न केलं. हा फ्रान्सिस कपोलानी थोडंसं मी न वाचताच ऐकलं त्याचं. पण मी सुरुवातच एक तर कमर्शियल नाटकापासून केली त्यानंतर कमर्शियल नाटकं करत राहिलो आणि ते करता करता सिनेमांकडे सुद्धा माझं लक्ष होतं. मग मालिकां जेव्हा आल्या सुरू झाल्या प्रायव्हेट चॅनल्स जेव्हा सुरू झाले तेव्हा प्रायव्हेट चॅनल्स मध्ये खूप मी बिझी होतो. त्यामुळे खऱ्या अर्थाने जे प्रायोगिक नाटक करतात की स्वतःचे पैसे खर्च करून कुठून तरी प्रॉपर्टी गोळा करून स्वतःच्या घरातली प्रॉपर्टी वेळ पडली त्यांना आणून ती इस्त्री घरातली घेऊन येऊन ते कपड्यांचे हे सगळं मी खरंच नाही करू शकलो. पण याच्याविषयी मला नक्कीच खेद नाही म्हणणार मी पण काहीतरी राहून गेल्यासारखं वाटतंय. का खेद नाही कारण प्रायोगिक वाले सगळे तुझ्याकडे बघून नाकं मुरडतात म्हणून. नाही कोण याला कधीच कोणी नाकं मुरडलेलं नाही यार. म्हणजे नाकं मुरडत तुझ्या म्हणजे ओव्हरऑल व्यावसायिक लोकांकडे असं. पण आता ते मुरडतातच. आता मी याला काही अर्थच नाही. मला असं वाटतं की लेट अस डिफाईन इट प्रॉपरली. म्हणजे मी ऍक्टिंग करायला आलोय का मी कमर्शियल ऍक्टिंग आणखीन प्रायोगिक ऍक्टिंग अशी करायला आलोय तर नाही. मी ऍक्टिंग करायला आलेलो आहे. मग आता ते कदाचित टुन्नू की टीना ही सुद्धा माझ्यासाठी ऍक्टिंगच होती. जरी का ती NFDC आणि दूरदर्शनची फिल्म असली तरी सो इट वॉज अ ऍक्टिंग ॲज माय प्रोफेशन वॉज कन्सर्न्ड. मी ऍक्टिंग करत होतो तिथे आणि मी तिथे सुद्धा तितक्याच कन्व्हिक्शननी काम करतो जितक्या कन्व्हिक्शननी मी इथलं कुठलाही सिनेमा म्हणा किंवा एखाद्या अत्यंत कमर्शियली विचार केलेला सिनेमा असेल त्याच्यात ऍक्टिंग करतो. त्यामुळे मला वाटतं की आय एम व्हेरी ऑनेस्ट टू माय प्रोफेशन. त्यामुळे जर का नाकं मुरडत असतील लोक तर. तू आमदार असून तुझ्या बायकोला 2च साड्या कशा काय असतात. आमदार असून सुद्धा तू म्हणजे सगळी अधिवेशनं अटेंड करतोस असं दिसत नाही. सारखा घरीच असतोस. अरे कारण शेवटी तू बघितलंस तर माझं कुंकू म्हटल्यावर तिचा चेहरा दिसतो ना. तर माझं कुंकू माझा दिसलं असतं तर कदाचित माझ्या बाजूने विचार झाला असता. जानकीवर बायको जळते का नाही. जळत नसेल कदाचित पण
ती जेव्हा सेटवरती नाही आणि त्यापेक्षा ती जेव्हा सेटवरती म्हणते ना की मैं क्या करू राम मुझे बुड्ढा मिल गया, तेव्हा मात्र तिला राग येत असेल. नाही, मागचा एपिसोड जर का खूपतरी थे गुप्तेचा तू पाहिला असशील तर तुझी जानकी याच स्टेजवरती असं म्हणाली होती, काय करायचं, मला माझी इच्छा नसली तरी देखील मला सुनील दादा म्हणावं लागतं. असं नाहीये, मला सुनील दादाही तेवढाच आवडतो. म्हणजे पण तो दादा, बाकी तुझं म्हणजे बाकी आता दादा म्हणावं लागतं म्हणून, म्हणजे असं इच्छा नाही आहे तिने कबूल केलं होते तुला दादा म्हणायची. आता याच्याविषयी मी काय बोलायचं, म्हणजे ती दादा म्हणते त्याला वाईट. थँक्यू सो मच. म्हणजे खोटं का होईना पण इथे बोललीस बरं वाटलं. पण सिरियल एवढी पॉप्युलर झाल्यानंतर तुला आलेला एखादा अनुभव की फोन आलाय आणि तू अशी डायरेक्ट त्या कॅरेक्टर समजून, लोकांना फार आवडतं की तो ऍक्टर आहे हे विसरून कॅरेक्टर आहे असं लक्षात ठेवायला, असा एखादा अनुभव एकच जो वारंवार येतो तो म्हणजे जे भेटतात मला ते आधी येऊन माझे मार्क आहे का बघतात आणि विचारतो कुठे गेला मार्क, मग तुम्ही लावता, त्याच्याच विषयी कुतूहल जास्त, माझ्या कामाविषयी फार बोलणारे कमी दिसतात. आणि एक चांगली कॉमेंट अशी पण होती माहिती ना, की मध्ये कोणीतरी मला म्हणाला की अरे तुला माहितीये का कितीतरी बायका रोज तुझ्या नावाने संध्याकाळी 7 वाजता कुंकू लावतात. क्या बात आहे. चांगल्या अर्थाने घेतो की चला म्हणजे पॉप्युलॅरिटी आपली बरी आहे या दृष्टीनेच. या तिसऱ्या सेक्शन मध्ये आम्ही तुम्हाला एक आमच्याकडनं छोटंसं गिफ्ट देतो आणि ते म्हणजे तुमच्यावरती केलेलं एक गाणं, पॅरडी सॉन्ग. माय गॉड. तर आज किशोर तुझ्यावरती आमच्या बँडनी एक छान पॅरडी सॉन्ग केलंय, तर शब्द नीट ऐक आणि बघ कसं काय वाटतं ते. बघ माझी आठवण येत नाही, सॉरी, बघ कसं वाटतं गाणं. फार सदोदित भिर 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 फार पहा पहा अरे जमिनीवर रहा रहा फार फार हो मस्तच गाणे सुचते तुला रे, मस्तच गाणे सुचते तुला रे, हळव्या मनाचे हळवे फुलारे, हळव्या मनाचे हळवे फुलारे, गाण्यात हुर 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 लागली अशी जीवा तरी तुझ्यात रे ताजवा हवा हवा फार हो फार सदोदित भिर 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 फार पहा अरे जमीनीवर रहा रहा फार फार नाही कवी आहेत आमचे ह्या कार्यक्रमाचे जे लेखक आहेत ते अरविंद जगताप. अरविंद जगताप. वा वा वा. आता आमच्या पोटात पाय. अरे पोटात
बघूया लोकांना काय खुपतं. माझी रिक्वेस्ट किशोरजी यांच्यासाठी आहे. त्या गांधी विरुद्ध गांधी मधला एखादा डायलॉग. गांधी विरुद्ध गांधी मधील एखादा डायलॉग. गांधी विरुद्ध गांधी हे नाटक बंद होऊन जवळजवळ 10-12 वर्ष झालेले आहेत. त्याच्यामुळे मला ते आता खरंच आठवणार नाही यार. आता नाही आठवणार मला. बरं बघ तू त्यांच्यासाठी एखाद्या कुठल्याही नाटकातला एक छानसा पीस. मी गेली 7 वर्ष सेल्समन रामलालचे शोज करतोय. त्याच्यामध्ये सतीश कौशिक, सीमा विश्वास जे आहेत. त्याच्यामधला एक छोटासा पीस आहे, 1 मिनिटाचं साधारण. मला आठवलं तर मी करतो की एक असा मुलगा आहे जो क्लेप्टोमॅनियक आहे आणि ज्याने खूप मोठा व्हावं असं वडिलांचं स्वप्न आहे आणि ते खूप प्रयत्न करतायत, पण त्या मुलाची तेवढी कुवतच नाही आहे. आणि त्याने वडिलांना एक दिवशी, मध्यमवर्गीय वर्गातला मुलगा, वडिलांना एक दिवशी परक्या बाईबरोबर रेड हँडेड पकडलेला आहे आणि तो कॉम्प्लेक्स घेऊन तो आयुष्यभर वडिलांबरोबर त्याचं रिलेशन आहे, पण तरी सुद्धा वडिलांबरोबर प्रेम आहे. संपूर्ण नाटकामध्ये त्याचं भांडण होतं वडिलांबरोबर, पण खरं तर ते माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तुम्ही मला खूप आवडता बाबा, असं त्याला सांगायचं असतं, पण तो सांगू शकत नाही. आणि शेवटच्या याच्यामध्ये तो असं म्हणतो की डैडी मैं जो कुछ कहना चाह रहा हूं वो प्लीज आप मेरी बात पूरी करने दीजिए. आपने कभी मेरी बात सुनी नहीं, प्लीज आप मेरी बात पूरी सुन लीजिए. डैडी उस पेन को उठाकर मैं सीढ़ियों से दौड़ता हुआ 15 माले की टेरेस पर गया और एक कोने में जाकर छुप गया. वहां से मुझे खुला आसमान दिखाई दिया. फिर मैंने उस पेन की तरफ देखा और अपने आप से सवाल किया कि क्यों उठाया मैंने इस पेन को. मैं वो क्यों बनना चाहता हूं जो मैं कभी बन ही नहीं सकता. अपने हाथों की लकीरों को अपने ही नाखूनों से मैं क्यों खुरेदना चाहता हूं. मैं तो भोले भाले किसानों के साथ जीना चाहता हूं. मैं जंगल के सीने में घुसकर आराम की नींद सोना चाहता हूं. उन किसानों के साथ बैठकर गीत गाना चाहता हूं. इस शहर की भीड़ भिड़के से मैं दूर भाग जाना चाहता हूं डैडी. मैं जिंदगी की दौड़ में सबसे लास्ट आना चाहता हूं. और यही बात मैं आपको समझाने की कब से कोशिश कर रहा हूं, जो आप समझने से इनकार कर रहे हो. हम बहुत बहुत गरीब लोग हैं डैडी. हमें कौड़ियों के दाम खरीदा जा सकता है. नहीं, हमें कौड़ियों के दाम नहीं खरीदा जा सकता. मैं सेल्समन रामलाल हूं और तुम हो मेरे बेटे भरत रामलाल. डैडी आपका ये भ्रम है कि आप कुछ है, आपका बेटा कुछ है. मैं बड़ा आदमी नहीं हूं डैडी. मैं बड़ा बनने वाला भी नहीं हूं. आप ये क्यों नहीं समझते कि मैं कुछ नहीं हूं और जिंदगी में कुछ ना होना कोई बुरी बात तो नहीं होती. मैं जो हूं सो हूं, आपका बेटा हूं. डैडी, आपके सपने झूठे हैं. इससे पहले कि वो सपने हम सबको जला दें, उन सपनों को जला दीजिए. मला एकदम विक्रम गोखलेंची आठवण झाली. ज्यावेळेला ते इथे बसले होते त्यांनी असंच आम्हाला रडवलं होतं आणि सिंधुताई सपकाळ होत्या. तुम्ही कमाल असता यार, हे ऍक्टर लोक. तुम्ही काय करता, तुम्ही बघता बघता डोळ्यात पाणी आणता स्वतःच्या दुसऱ्यांच्या. जादूगार असता तुम्ही. हा, पण असे फार मोजके असतात तुमच्या. हाऊ डू यू क्राय किंवा होत असेल. हाऊ डू यू क्राय. वी थिंक ऑफ अवर मॅरिड लाईफ. आणि हाऊ डू यू लाफ. वी थिंक ऑफ अवर मॅरिड लाईफ. असं कुठेतरी वाचलं होतं. तसं काही नाहीये. पुढचा प्रश्न. मला सुनील बर्वे यांच्याकडून एक इच्छा आहे की त्यांनी त्यांच्या बायकोचं एका सुंदर उखाण्यातून नाव घ्यावं. बायको म्हणजे खऱ्या बायकोचं का कुंकू मधल्या बायकोचं. खऱ्याच खऱ्या बायकोचं. सध्या तरी खऱ्याच जरा आता उखाण्यातून नाव बी मला काय येत नाही. अरे काय नाही घे ना. बाजूला एवढा चांगला कवी बसलाय. तो एवढा मोठा कवी आहे की बाजूला त्याचा हाताला हात घासल्यामुळे एखादा उखाणा ट्रान्सफर व्हायला काय. नाही असं काही नाही. घे ना. नाव काय. नाव तिचं अपर्ण आहे. अरे असं काय. मी तिला प्रेमाने अप्पू म्हणतो. हेच फार तर नाव घेणं असू शकतं. बाकी काय. माझ्या बायकोने एकदा ऍक्च्युली घेतलं होतं. हा, तो घेऊ का मी. चालेल. त्याच्यात तिचं नाव टाक फक्त.
अगीचे में बगीचा बगीचे में बंदर मेरा सुनील इतना सुंदर के कलेजे के अंदर. नाही नाही, याच्यात तू तिचं नाव नाही टाकू शकत. त्याच्यात तिचं नाव कसं नाही काय? नाही नाही, बरोबर आहे बरोबर आहे, मरशीलच तू म्हणजे. पुढचा प्रश्न. किशोरजी, तुम्ही छान छान कविता करता, पण तुम्ही जी आईवर कविता केली ना त्याच्या 4 ओळी आम्हाला ऐकवा, अशी नम्र विनंती आहे माझी. आई आणि कॉम्प्युटर नावाची कविता आहे जी सगळ्या लोकांना माहिती आहे ती, की म्हणजे ती सगळ्यांनी ऐकलेली आहे. मी दुसरी कविता म्हणतो ना, चालेल का? चालेल म्हणतो. चालेल का? हो, दुसरी. ही कविता खास तुझ्यासाठी ऐका. वा. की जगायास तेव्हा खरा अर्थ होता, निरर्थासही अर्थ भेटायचे. वाव. जगायास तेव्हा खरा अर्थ होता, निरर्थासही अर्थ भेटायचे. मनासारखा अर्थ लागायचा अन मनासारखे शब्दही यायचे. नदी सागराचे किनारे कधीही मुक्याने किती वेळ बोलायचे. नदी सागराचे किनारे कधीही मुक्याने किती वेळ बोलायचे. निघोनी घरी शेवटी जात असता वळूनी कितीदा तरी पाहायचे. हा, उदासी जराशी गुलाबीच होती, गुलाबातही दुःख दाटायचे. उदासी जराशी गुलाबीच होती, गुलाबातही दुःख दाटायचे. जरा एक तारा कुठेही निखळता नभाला किती खिन्न वाटायचे. असेही दिवस की उन्हाच्या झळांनी जुने पावसाळे नवे व्हायचे. असेही दिवस की उन्हाच्या झळांनी जुने पावसाळे नवे व्हायचे. ऋतूंनी जरा भागले की नव्याने जुने झाड उगवायचे. ऋतूंनी जरा भागले की नव्याने जुने झाड उगवायचे. मनाचा किती खोल काळोख होता, किती काजवे त्यात चमकायचे. मनाचा किती खोल काळोख होता, किती काजवे त्यात चमकायचे. मनाभोवती चंद्र नव्हता तरीही मनाला किती शुभ्र वाटायचे. मनाभोवती चंद्र नव्हता, मनाभोवती चंद्र नव्हता तरीही मनाला किती शुभ्र वाटायचे. आता सांज वेळी निघोनी घरातून दिशाहीन होऊन चालायचे. आता पाऊलेही दुखू लागली की जरा मीच त्यांना उरी घ्यायचे. जगायास तेव्हा खरा अर्थ होता, निरर्थासही अर्थ भेटायचे. आणि पुन्हा पावस आला तर सांगायचे कुणाला किती थेंब वाटायचे. किती थेंब वाटायचे. वा 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 वा. येस. Baby, go baby, go there.